1956 मध्ये सुप्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त आणि नर्गिस यांना सुपुत्र झाला, ज्यांना आपण प्रेमाने संजू बाबा म्हणतो, तेच संजय दत्त. घरात कला होती, प्रसिद्धी होती, मात्र संजयचा प्रवास एवढा सोपा नव्हता. 1981 मध्ये रॉकी चित्रपटातून संजयनी आपलं डेब्यू बॉलिवूडमध्ये केलं. त्यांच्या पहिल्या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये धमाका केला, परंतु त्याच वर्षी त्यांच्या आई म्हणजेच नर्गिस यांचं निधन झालं आणि संजय यांचं आयुष्य मात्र एका वेगळ्याच वळणावर गेलं. ड्रग्सच्या विळख्यात संजय दत्त अडकले होते, पण त्यांनी स्वतःला सुधारण्यासाठी रिहॅब सेंटर गाठलं. ही होती त्यांची स्वतः विरुद्धची पहिली लढाई. 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त यांचं नाव आलं. अटक झाली, खटले सुरू झाले आणि शेवटी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. पण त्यांनी शिक्षा स्वीकारली, कोणतीही तक्रार न करता तिचा सामना केला. ही होती त्यांची दुसरी लढाई, समाजाच्या गैरसमजाविरुद्ध. वास्तव, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की संजय दत्त हा एक सुपरस्टार आहे. त्यांनी या मूवीज मध्ये फक्त अभिनय नाही तर आपल्या चुकांमधून शिकण्याचं एक उदाहरण दिलं. त्यांच्या जीवनात मेनी अप्स अँड डाऊन्स आले, परंतु आतापर्यंत ते एक जबाबदार वडील, प्रेमळ पती आणि आदर्श व्यक्तिमत्व बनून जगत आहेत. 2025 पर्यंत संजय दत्त यांची एकूण संपत्ती 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ते फक्त अभिनयच नाही तर प्रोडक्शन हाऊस, ब्रँड एन्डोर्समेंट आणि त्यासोबतच उत्तम व्यवसाय देखील करतात. चुकांवर शिकणं, संकटावर मात करणं आणि स्वतःला पुन्हा नव्याने घडवणं, हा व्हिडिओ त्याचं चांगलं उदाहरण आहे. संजू बाबाच्या आयुष्याकडे पाहत असताना आपण त्यामधून एक शिकवण घेऊ शकतो, ती म्हणजे आपण आज घेतलेले निर्णय आपलं भविष्य ठरवतात. संजय दत्त येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी एक इन्स्पिरेशन असणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ संजय दत्तचा मॅड फॅन असणाऱ्या तुमच्या मित्राला शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.